अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हक्कभंग विषयावरून सभापतींनी 2 वेळा कामकाज तहकूब केले. आमदार एल्टन डिकोस्टा यांनी हक्कभंग झाल्यास विशेषाधिकार समिती अंतर्गत कारवाईची मागणी केली. मात्र हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे नेण्याची गरज नाही या मतावर मुख्यमंत्री ठाम होते. अखेर आमदार विजय सरदेसाई आणि युरी आलेमाव यांनी मध्यस्थी केल्यानंतर या विषयावर पडदा पडला. माझे स्पष्ट म्हणणे असा, एखादो जर मेंबर हावजाचे आपल्याक म्हणजे स्पीकर अशे भायर कशे उडून ताका जर काडपाकूच जाय आशिल्लो विशय जाल्यार तो बाकीचे रुल्स जे आसा पळय न्ही त्याच्या अनुसार ते वापरून तो काडू शकतालो. ओके, ते प्रेसाक कशें घेवं शकता? हांवें परत एकदा सांगता, तो प्रेसाक घेवं शकना. सर मुखेलमंत्री हांव सांगपाक सोदतां तुजेर आनी एक मंत्रीचेर ह्याच हावजान गंभीर आरोप केल्ले. तेच मागीर प्रेसा भायर उलयल्ले परत डायवर्ट करता. स्पीकर सर गंभीर आरोप केला म्हणू नका तू. स्पीकर सर, मंत्र्यांचेर आरोप जातात, मुख्यमंत्र्याचेर आरोप जातात, स्पीकराचेर आरोप स्पीकरान केल्ले. दॅट इज अ स्पीकर सजेशन्स. It is a speaker's suggestion. Your party president said it was all home affair. Under ki. It is a speaker's right. It is a speaker's right. माझे सरळ म्हणणे असा. Whenever you want, you are saying speaker's right. 309 स्पीकर सर, रूल 309 क्लियर असा आणि रूल 309च्या नुसार आमचे अजूनही ताका रिक्वेस्ट असा. आम्ही स्पीकर चेअराक रिस्पेक्ट दी म्हणून सांगता आणि तो स्पीकर चेअराक रिस्पेक्ट हो सगळ्या मेंबरांनी दिवपाक जाय अशें म्हाका दिसता. स्पीकराच्या विशयाचेर प्रेसा अदरवायज फाल्यां सकाळी तुम्ही जर तेजे सगळे जर काढून पळयले, प्रेस जर ती ब्रिफींग वाचून पळयली आसत, इन फ्युचर चुकीचो पायंडो जो आसा पळय न्ही हो फॉलो जातलो. म्हणून जे हावजात मेंबर येतले, हावजात वतले, द स्पीकर चेअर इज द सुप्रीम. त्या ती खंयच्याच हावजातल्या मेंबरान असेंब्ली पयली आसत किंवा असेंब्लीच्या मागीर आसत, स्पीकराचेर उलोवंक शकना. मुख्यमंत्र्याचेर उलोवंक शकतले, आमदारांचेर, मंत्र्याचेर उलोवंक शकतले, जायते आरोप करपाक शकतले, पण स्पीकराचेर न्ही. म्हणून आमची ही रिक्वेस्ट आसा, स्पीकर सर चुकीचो पायंडो घालचो न्हू. आणि दुसरे उरता मोशन जे आसा पळय न्ही ते मोशन मूव जावंक ना. तुमी खंयसरूच द मोशन फ्लोर ऑफ द हाऊस म्हणूंक ना. परत एकदा सांगता, ताणें मांडला सगळो बिझनेस, तो बिझनेस येता आसतलो म्हणून ते हे आसा. स्पीकर सर समज तरी हांव अजून म्हणटा स्पीकर सर की हांवें तुजेर कांय म्हणलां, हांवें तुजेर कांय म्हणलां. आय हॅव गिवन माय क्लेरिफिकेशन. समज दिसलें लेट इट गो टू द प्रिविलेज कमिटी. नो, आय विल गिव माय आन्सर. स्पीकर सर, कित्याक वाय यू गिव इट? नो, फ्लोर ऑफ द हाऊस वा मोशन येवं ना. स्पष्ट म्हणणे फ्लोर ऑफ द हाऊस वा मोशन येवं ना. त्या खातीर स्पीकर सर येन दिया फ्लोर ऑफ द हाऊस येन दिया न्हू. घाल आनी म्हाका हांव मागीर वॉट एवर रुलींग सर इट इज आय विल हॅव माय लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आर्टा. आणि कोणाचेर असले जाल्यार प्रिविलेज कमिटीक वचूं असलें आमचें कांयच म्हणणें ना. हाज्या पयलीं अशी कितलीशीच मोशन जी आसा प्रिविलेज कमिटीच्या समोर गेल्या, ताजेर डिस्कशन जाल्या, प्रिविलेज कमिटी चालू उरल्या. आमी स्पीकराचेर आसा म्हणून प्रिविलेज कमिटीक धाडूं शकना. स्पीकर सर, इट इज अप टू यू. बट तरी सुद्दां म्हणजे अजूनही म्हणजे इट इज अ रिस्पेक्ट फॉर युअर चेअर. म्हाका दिसता त्या ऑनरेबल मेंबरान अशा पद्दतीन वागप योग्य न्हू. आणि त्याची जर कंप्लिटली प्रेस सगळे काढून जर पळयत जाल्यार ज्या पद्दतीन उलयला आणि ज्या पद्दतीचे शब्द वापरले ते योग्य न्ही. आणि अशें ह्यान फुडें चलचें ना. हांवें कसले शब्द ऑनरेबल स्पीकर आय हॅव नेवर सेड एनीथिंग. एक परत शब्द तुगे एगेन्स्ट दाखयच म्हाका उलयलोलो. यू गिव मी अ रुलींग, आय विल अलाव, मीन्स आय विल टेक इट. एक शब्द समज ना. एक शब्द आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर म्हणटा हांव तुजेर उलयलो म्हूण. हांव तरी तुजेर समज एक शब्द तरी अगेन्स्ट उलयलो म्हाका दाखय. यू शो मी, आय विल से वॉट एवर यू से. हांवें कांय उलयलो ना. स्पीकराचेर कांयच उलयलो ना. हांव स्पीकराचेर वैयक्तीक अशें रमेश फाउंडेशन जे आहा पळय न्ही हे रेझोल्युशन एसटी समाजाचे आशिल्ले आणि बट तूं रिप्रेझेंट करता. स्पीकर म्हणून येता. रेझोल्युशन गेलो म्हूण रागू कसलो रागू. सर तो जे म्हणटा पळय न्ही एसटी रेझोल्युशन ह्याच हावजात गणेश गांवकारान मांडले. स्पीकर सर ह्याच हावजात ते पास केले. तूं व्हडली क्रायम जाली कितें? क्रायम जाली कितें? रेझोल्युशन मांडपा 6 म्हयन्यान पत मांडू जाता. पत याद करूं जाता सरकाराक. 6 म्हयन्या भितर पत मांडू जाता. क्रायम केली कितें? हो कसलो राग काडय? फाटल्या सेशनान रेझोल्युशन अडॉप्ट जाला. म्हाका दिसता हो पयर आय एम फोर्स टू से दीस. म्हाका दिसता हो पयर 24 इलेक्शन जालो तेच रागू. परतूय तो तेच meant anything to with your chair, and chair is always taken as a तुका एक highest regards and सांगिला. So I believe that
in the interest of the business moving forward, in the interest of the people, we should move forward and you should also take a decision on it. येस विजय स्पीकर सर जेन्ना असो एक पेंच जाता की कितें तरी उलयलें आनी स्पिकराक चेर ती एक म्हणल्यार ताजेर प्रिविलेज जाता स्पिकराची इमेजीक वायट जाता अशें म्हणून दिसता खंयच्या मेंबराक आनी जेन्ना तो मेंबर एक्सप्रेसीस रिग्रेट एंड ही ऑल्सो सेज दॅट इफ जर तुका ना हें हानी जाल्यार आपल्याक आय हॅव नो प्रॉब्लम टू एक्सप्रेस रिग्रेट बट एट द सेम टायम अशें एक प्रेसिडेंट जावचो न्ही म्हणून कितें एक मॉब जस्टीस भशेन की हाजे एक हावजान एक नवो प्रेसिडेंट येवचो न्ही सीएमान ओदळ रूल 309 सायट केलो 309 कितें जाता की स्पिकर हॅज द रायट टू डिसायड ऑन एनीथींग एंड एवरीथींग इन्क्लुडींग चेंज द रुल्स सो अशें जावचें न्ही की फाल्यां सगळें एक जाता आनी तूं सॉरी म्हूण मागीर एकदां एल्टनान मागलें जाल्यार सगळ्यांनी मागचें पडलें ही एक प्रथा जावची न्ही म्हणून इन द इंट्रस्ट ऑफ दॅट आय थिंक स्पिकर सर तुमकां 309 तुमी डिसिजन घेवंक जाय की आमदार तुमचो बरो तुमचो शेजारी तो तुमकां हाय रिस्पेक्टान धरता तोय एसटी समाजा खातीर ताजो कमिटमेंट दाखोवंक सोदता तुमचें कॉन्ट्रिब्युशन एसटी समाजा खातीर सगळ्यांक खबर आहा गोंयांत खबर आहा आनी ताजे खातीर खुबदां आमी एसटी समाजाचे जेन्ना ट्रायबल अफेर्साचे इश्यूज येता तेन्ना आमी तुमकां हें दाखयता की तुमकां हाजेर खबर आसतलें म्हणून सो असो सगळो बॅकग्रावंड आसतना लोकूय आमकां पळयतात स्पिकर सर आनी 2 दीस जाले आमी क्वेश्चनावर उडयतात लोकांचे इश्यूज येवपाक जाय आनी ताजे खातीर म्हाका दिसता आमी एक लार्जर हार्ट वी शूड विथ अ लार्ज हार्ट वी शूड फॉरगेट दीस इशू आनी एक वायट प्रेसिडेंट येवचो न्ही म्हणून हाजे फुडेंय बी अशें जावंक जायना की पयलींच प्रिपेर जावन एक म्हणजे चुकलां बाब दाजीचें की टू सायट म्हणून ताणें बिजनस असो केलो सो अशें ओपोजिशनाक फिलींग जालें की हें सगळें तयार कूक करून हाडलां कशें सो तशें जावंक जायना आनी एक वायट प्रथा हे हावजान हे सभाघरान सेट जावंक जायना पूण म्हाका दिसता स्पिकर सर हें आमी विसरून फुडें वचूंक जाय वी शूड गो फॉरवर्ड स्पीकर सर येस Point of order. I have been observing what has been discussed. माझे एकूच म्हणणें आसा it should not even appear that aspersions are being cast on the chair of the speaker because the speaker is supreme. As he is quoting 309, you can decide. But why should a honorable member of the house, he is any member in this house, is an honorable member of the house. Anything which lowers the dignity of this august house cannot be tolerated. It will remain as a precedent, Speaker, sir. Without standing on prestige, he can easily get up and say, I regret for what I said, I never meant it. इतले तरी मुडपा जायना जाल्यार तुजो हावजा रिस्पेक्टूच ना तूं आतां गुणायन अशें आनी अशें येता अरे हे ऑगस्ट हाऊस कित्याक म्हणलेले आसा स्पीकर हावजाची ओन डिग्निटी आसा स्पीकर सर आतां भाशणाचो टायम म्हाका दिसता सोंपला हेच इश्यूचेर आमी इतलें उलयलें आनी आमकां इतलें नाक व्हडलें आहा जाल्यार आमकां गोंयचे लोक हांसतले स्पीकर सर आज बाब मोविन गुदीन जें उलयता तें बरें भाशण दिता 309 कोणें सायट केलें हांवें केलें काय सीएमान केलें मागीर खंयचे तो म्हाका हाडून म्हजेर फार मारता स्पीकर सर. तो नाशिल्लोच तेन्ना हावजान एक- तो ह्या दिसांनी बिजी आहा हांगा पर्सनल म्हजो इशू ना इशू आसा तो हांगा चेरा संदर्भांतलो Speaker, sir. आनी त्यामुळेच स्पीकर सर बींग द लिडर ऑफ हाऊस आणि ड्यू रिस्पेक्ट टू युअर चेअर ऑपोजिशन लिडरान ज्या पद्दतीन विशय मांडला एक गजाल की हाऊस कॉल केल्या उपरांत खरें म्हणजे कोणीच हावजांतलो मेंबर तर सोड भायल्यांनी सुद्दां प्रेस मिडियांनी सुद्दां तुमचेर उलोवणुजो हाज्या पयलीं कितलेशेच फावटी प्रेसिडंट्स आसा की पेपरांच्या संपादकाक सुद्दां हाडून समोर उबो केला सगळ्या जाणांक खबर आसा कदाचित हाज्याय पयलीं अश्यो प्रेसिडंट्स जाल्या तर तितको रिस्पेक्ट त्या चेराक आसा तितको रिस्पेक्ट ह्या ऑगस्ट हावजाक आसा बाय कन्सिडरींग द युरी स्टेटमेंट बाय कन्सिडरींग द विजय स्टेटमेंट फक्त इतकेंच आमी मेजॉरिटीन आसा म्हणून आमी खंयसरूच कोणाक सॉरी माग म्हणना हांव परत एक सांगता आमी जरी मायनॉरिटी म्हणजे कितलेय जरी असले सुद्दां आसत जाल्यार स्वताच फील जावपाक जाय आनी ह्या हावजाचोय रिस्पेक्ट दवरपाक जाय अशें आमकां सदांच दिसता आमकां ह्या हावजाचो वेळ वाया घालोवपाचो ना आमकां खंयसरूच क्वेश्चन आवर पोस्टपोन करपाचें ना म्हणून तर आमी हावज 18 दीस दवरल्या आनी तें सगळें कन्सिडर करून म्हणजे विजयाचो स्टेटमेंट आनी बाप युरी हेणें कन्सिडर करून आमी हो विशय हांगा सोंपयता बट एक गजाल लक्षांत दवरची की हाज्या फुडें
कोणीय म्हणजे हांव आतांच म्हणना इन फ्युचर सुद्दां आमी सदांच कितें आमी रुलिंगान आसतले अशें म्हणना सदांच हांगा आसतले थंय वयता थंय आसतले हांगा येता बट ड्यू रिस्पेक्ट ह्या तुमच्या चॅराक जो आसा पळय न्ही हो सदांच रिस्पेक्ट हाज्याय फुडें येवपी मेंबरांनी दवरचो हो ही मॅसेज सगळ्या पर्यंत वचपाक जाय सबंद गोंयच्या लोकांच्या मदीं ही मॅसेज वचपाक जाय कारण हाऊस कॉल केल्या उपरांत सुद्दां म्हणजे शेवटी द प्रॉपर्टी ऑफ द हाऊस जो क्वेश्चन मांडटा रेजोल्युशन मांडटा इट इज अप टू यू कितें घेवप आनी कितें ना हो सगळो रायट्स तुमचो आसा 309 प्रमाणे त्या खातीर खंयचोय जाय तें रेजोल्युशन तुमी भायरूय उडोवंक शकता आनी कोणाक दिसलें जाल्यार तो हावजानूच उलोवंक शकता भायर उलोवंक शकना शेवटी त्या खातीर म्हणजे क्वेश्चन्स आसत रेजोल्युशन आसत किंवा कितें तुमकां कोणूच क्वेश्चन करूं शकना आनी कोणी क्वेश्चन करचें न्ही ह्यान फुडें अशें म्हाका दिसता ही मॅसेज सगळ्यांच्या पर्यंत वचूंक जाय नवीन MLAंकूय हें कळपाक जाय खबर आसपाक जाय लोकांच्या पर्यंतूय वचूंक जाय शेवटी इट इज अ युअर प्रॉपर्टी टू कितें बिझनेस घेवचो आनी कितें ना वो तुमी ठरयता सदांच त्याच्या खातीर हांव बाय कन्सिडरींग देर स्टेटमेंट हाज्या फुडें मात अशें जावचें न्ही हांव इतकें सांगतान सोंपयता